हिंगोलीच्या वसमत शहरातील बहिर्जी विद्यालयासमोरील मोंढा रोड परिसरातील वडरवाडा वस्ती आज मूलभूत सुविधांच्या अभावामुळे संतप्त झाली आहे। एका बाजूला तब्बल 42 डिग्री तापमानात महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे। दुसऱ्या बाजूला वस्तीतील लोखंडी विद्युत खांब पूर्णपणे वाकलेल्या अवस्थेत उभा असून त्यामध्ये वीज प्रवाह सुरू असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या खांबामुळे अनेकांना शॉक बसल्याच्या घटना घडल्या असून तात्पुरत्या स्वरूपात दोन्ही बाजूंना प्लास्टिक पाईप लावून धोका टाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। मात्र हा खांब कोसळल्यास मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे पाणी टंचाई आणि धोकादायक वीज खांबासंदर्भात नगर प्रशासन आणि वीज कंपनीकडे वारंवार तक्रार करूनही जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप स्थानिक वडार समाजाने केला आहे। गरीब वस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करत तातडीने पाणी पुरवठा आणि विद्युत सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। आता प्रशासन जागे होणार की एखाद्या दुर्घटनेची वाट पाहणार हा सवाल उपस्थित होतोय। माझं नाव लक्ष्मीबाई गुंजाळे। आमचं समस्या हे आहे की आमच्या घरासमोर ते खंबा वाकलेले की आज लेकर बाळ घरामध्येच आहेत, दारात खंबा आहे, वारा वादळ सुटलं तर ते खंबा हलाले, त्या खंब्याला आम्ही पाईप टाकलेले, त्याचं रिक्स कोणी घेईना। आम्ही प्रत्येकाला सांगितलं की त्या सचिन भाऊला सांगितलं, कन्हैबाईला भाऊला सांगितलं घरी जाऊन की या दिवशी या तारखेला काढतो म्हणून मतदानापासून तर आतापर्यंत खंबा कोणीच काढणार। तर ते आता सांगा आमच्या घरामध्ये काय झालं, कोणाला काय मिळालं, काय झालं तर याची जबाबदारी कोण आहे? प्रशासन सरकार आहे, कोणते आपले आमदार कोण आहे, आपले नगरसेवक कोण आहेत? काय झाले घटना घडलं न घडता तर कोण आहे? आता माझे छोटे छोटे नातं आहेत, हे लेकर आहेत, शाट लागलं म्हणून मी पैप आणून टाकलं तिथं। मग त्याला मी किती वेळ अर्ज दिलं काढणार, त्याचं ते लिहून दिलं पत्र, त्याला सांगितलं काढणार। माझं करायचं याचं पर्याय काय आहे? त्याला सांगा, तुम्ही सांगा पर्याय काय करायला, काय नाही, काहीच नाही। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।